मित्रांनो, मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट आला आहे. अमृताचा खरा काळा चेहरा कावेरीच्या समोर येता क्षणी मालिकेची आता सगळी समीकरणं बदलली आहेत. हळूहळू यश आणि कावेरी दोघांचेही प्रेम तितकंच फुलते. त्या हंड्यामधल्या चकतीचा पाठपुरावा करत असतानाच कावेरी चोरून अमृताचं बोलणं ऐकते आणि अमृतासोबतच तिच्या आईचा धर्माधिकाऱ्यांच्या घरात शिरण्याचा वाईट हेतू तिच्या समोर येतो. या घरात घडणाऱ्या प्रत्येक कारस्थानाच्या मागे असणारे खरी सूत्रधार अमृताच आहे हे सत्य अखेर कावेरीच्या समोर आलं आहे. अमृताने आता नवी खेळी खेळली आहे. उदयबद्दल घरच्यांना परत एक वाईट बातमी मिळाली आहे. आता याच अमृताचा खरा कपटी चेहरा नेमका कावेरीच्या समोर कसा येते? कावेरीने असं तिचं कोणतं बोलणं ऐकलंय? आणि त्याचबरोबर अमृताने नक्की सुलक्षणांच्या विरोधात त्यांना रडवण्यासाठी नेमकी कोणती खेळी खेळली आहे? पाहणार तर आहोतच. बघूयात मग कोण होती सतू, काय झाली सतू मालिकेचा आजचा 17 ऑगस्टचा भाग. विघ्न संतोषी बनून अमृताने आधीचीच कावेरीच्या वाट्यात 2 विघ्न आणली होती. परंतु स्वतःच्या मनातील विश्वास जागा करून हार मानायची नाही असा मनाशी ठाम निश्चय करत कावेरी त्या अमृताने रचलेल्या कारस्थानातून युक्तीने मार्ग काढते आणि सुलक्षणांना घेऊन ते व्रत ती शेवटी पूर्ण करूनच दाखवते. सर्वजण अवाक होऊन पाहतच राहतात. ज्यावेळेस कावेरी सुलक्षणांच्या भोवती साडी गुंडाळते आणि त्यांना अलगदच आपल्या साथीने घेऊन चाललेली असते. ते दृश्य पाहून सर्वजण अक्षरशः थक्क झालेले असतात. सुलक्षणांची सगळ्यांना काळजी वाटतच असते, कारण त्यांच्यामध्ये तेवढा त्राण उरलेलाच नसतो. अक्षरशः त्यांना चक्करसुद्धा यायला लागते. परंतु कावेरी तिने तर हार मानली नाही ना. ती त्यांना सोबत घेऊनच एक एक पावलं पुढे टाकत जाते. आता आपली 2 कारस्थानं सपशेल फेल ठरली याचा राग मनात ठेवत अमृता परत एकदा कावेरीच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करते. मुद्दाम तिच्या वाटेत ती काचा टाकते. कसंबसं तरी सुलक्षणांना कावेरी घेऊन पुढे निघालेलीच असते. परत एकदा तिच्या मार्गात अडथळाच येतो. परंतु कितीही जखमा झाल्या तरीही निडरपणे ती ते व्रत पूर्ण करतेच न थांबता. काचा तिच्या पायांमध्ये घुसतातही, त्रास होतोही, परंतु त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. तिचं फक्त एकच लक्ष असतं. तिच्या नजरेसमोर फक्त एकच गोष्ट दिसत असते, ते म्हणजे ते व्रत पूर्ण करायचं आहे. कावेरीने गाजवलेला हा पराक्रम पाहून अक्षरशः सर्वांचे डोळे दिपलेले असतात. गुरुजींच्या तोंडून मंत्राक्षर तरी चालू असतातच. शेवटी कावेरी सुलक्षणांना शिवलिंगापर्यंत घेऊनच येते. त्यानंतर सुलक्षणा एक एक पाऊल पुढे टाकत कावेरीच्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवतात, कारण त्यांची तेवढी ताकद उरलेलीच नसते. यमुनाला काळजी वाटते. मोठ्यानेच ते ओरडते की कावेरी, अगं आधी माल आता सावर. आता कावेरीने तर काय करायचं? तरीसुद्धा एका हातामध्ये हंडा आणि एका हातामध्ये सुलक्षणांना तिने वेळीच सावरलेलं असतं. सुलक्षणा हळूहळूपणे कावेरीच्या हातातील हंडा खालती उतरतात आणि त्यानंतर दोघी एकत्र ती शेवटची 11वी परिक्रमा तर पूर्ण होतेच, शिवलिंगावरती रुद्राभिषेक करतात. त्यांच्या हातून जेव्हा रुद्राभिषेक पूर्ण होतो तेव्हा कुठे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. त्यानंतर गुरुजी त्यांना सांगतात की आता महादेव तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील. तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल. तेवढ्यातच सुलक्षणा आता खालती कोलमडून पडणार. सर्वजण धावत येऊन त्यांना सावरतात. अगदी यश सुद्धा तिथे येतो. ज्यावेळेस सुलक्षणा आपले डोळे उघडतात तेव्हा यश त्यांना आनंदाचीच बातमी देतो, कारण त्या सतत उदय उदय अशी हाक मारत असतात. यश सांगतो की जी डेड बॉडीची ओळख पटवायला मी गेलो होतो ती आपल्या उदयदादाची नाही आहे. आत्ता कुठे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. सर्वजण देवाचे मनापासून आभार मानतात. अगं, उदयदादाचं पॉकेट त्या डेड बॉडीजवळ पडलं होतं. विचारतात की पॉकेट? तेव्हा यश सांगतो की हो, बहुतेक ना उदयदादाचं पाकिट कोणीतरी चोरलं असावं आणि निदान तो चोर तोच असेल असं पोलिसांना वाटतंय. अगं तुझ्या लक्षात येतंय का? तुझा विश्वास खरा ठरलाय. तुझ्या प्रार्थनेला फळ मिळालं आहे. आपला उदयदादा सुखरूप आहे आणि तो लवकरच परत येणार आहे.
तेव्हा सर्वच जण आनंद साजरा करतात. सुलक्षणा, कावेरी अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. तेव्हा यश आपल्या माला आपल्या उराशी कवटाळत सांगतो की मा, नको काळजी करू, आपला उदयदाता लवकरच आपल्याकडे परत येईल. दोघेही रडायला लागतात. तेव्हा काकू यशला समजावते की यश, हे बघ, वहिनींना आता आराम करू देत. तेव्हा सर्वजण हळुवारपणे सुलक्षणाला आधार देऊन उठवतात. ही आनंदाची बातमी ऐकूनच सुलक्षणाच्या आनंदाचा पारावारच उरत नाही. यमुना, काकू, विद्या तिघीही सुलक्षणांना त्यांच्या रूमपर्यंत घेऊन जातात. तेव्हा यश आणि कावेरी दोघे एकमेकांकडे एकटक पाहतच असतात. आता अमृताची नजर असते बरं का त्यांच्यावरती. किती तोंड पाडून बघते ती त्यांच्याकडे. इतक्यात विद्याच धावत येते. कावेरीला ती सांगते की वहिनी, तुम्ही सुद्धा आता आराम करा, चला बरं. आणि ती कावेरीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. कावेरी रूममध्ये गेल्यानंतर यशचं लक्ष अचानक फरशीवरच्या रक्ताकडे जातं आणि त्याला धक्काच बसतो की तो नीट निरखून पाहतो तर फरशीवरती असलेले रक्ताचे डाग ते कावेरीच्या रूमपर्यंतच गेलेले असतात. त्याचा सगळा प्रकार लक्षात येतो आणि त्याला कावेरीची खूप काळजी वाटते. काही वेळानंतर जेव्हा यश विद्याच्या रूममध्ये येतो त्याच वेळेस विद्या संदीपचे कपडे इस्त्री करत असते. यश विद्याला सांगतो की कावेरीच्या पायाला जखम झाली आहे. विद्या विचारते की काय? तेव्हा यश म्हणतो की हो, हा फर्स्ट एड बॉक्स तुम्ही त्यांना नेऊन देता का? आता तो रिक्वेस्ट करतोय. विद्या त्याच्यावरती भडकतेच. काय हो भाऊजी? नाही म्हणजे मी कुरिअरवाले आहे का? सतत आपलं हे नेऊन द्या, ते नेऊन द्या. आता मागच्या वेळेसच तुम्ही सांगितलं म्हणून मी मलम नेऊन दिलं की नाही, मग आता? यश परत विद्याकडे रिक्वेस्ट करतो की वहिनी प्लीज प्लीज नेऊन द्या ना. तेव्हा विद्या आपले कानच बंद करते. यशला ती स्पष्ट सांगते की तुम्हाला काळजी वाटते ना कावेरी वहिनींची, मग जा, तुमचं तुम्ही नेऊन द्या. आणि ती रूममधून बाहेर पडते. आता यशला नाईलाज होतो. एकीकडे त्याला कावेरीची काळजीही वाटत असते, दुसरीकडे त्याला रूममध्ये जावं की नको हाही प्रश्न पडतो. तरीही तो हिंमत करून दबक्या पावलांनी कावेरीच्या रूममध्ये जातो. कावेरीकडे जाता क्षणी तो कावेरीला हात मारतो. कावेरी त्याच्याकडे वळून बघते. यश तिचा हात पकडतो आणि जबरदस्ती तिला चेअरवरती बसवतो आणि तिचा पाय जो आहे तो आपल्या हातात उचलून घेतो. कावेरी विचारते की अहो, काय करता हे? तेव्हा यश म्हणतो की जखम झाली पायाला. कावेरीचं स्वतःकडे लक्षच नव्हतं. कावेरी रूममध्ये इकडे तिकडे पाहते तर सगळीकडे रक्ताचे डाग पडलेले असतात आणि कावेरीला स्वतःलाच धक्का बसतो. त्यानंतर यश पायामधून सतत रक्त येतं. आधी तर ते रक्त तो कापसाने पुसून घेत असतो. तेव्हा ते इतकं झोंबतं ना कावेरीला, तिला त्रास होतो आणि तो त्रास पाहून यशला आश्चर्यच वाटतं. तो विचारतो की जखम झाली तुम्हाला, कळलं कसं नाही? कावेरीला आता कळणार तरी कसं म्हणा. त्यावेळी तर तिच्या डोक्यात फक्त एकच विचार होता की कोणत्याही परिस्थितीत ते कठोर व्रत पूर्ण करायचंच. कावेरी यशला सांगते की मला कळलंच नाही मला जखम केव्हा झाली ते, परंतु तुम्ही हे सगळं का करताय? कावेरी त्याच्या हातून आपला पाय काढून घेते. तेव्हा यश तिला उत्तर देतो की माणुसकी. यशचं उत्तर ऐकून ती अचंबित होते, कारण असंच यश गार्डनमध्ये पाईपमध्ये पाय अडकून तो पडला होता तेव्हा तिनेच सावरली होतं की, आणि यशला तिने हेच उत्तर दिलं की माणुसकीच्या नात्याने केलंय. हल्ली कावेरी जशी यशसोबत परकेपणाने वागते, अगदी यशसुद्धा तिच्याशी तसाच वागतो की. परत एकदा तो कावेरीचा पाय आपल्या गुडघ्यावरती ठेवतो आणि त्यानंतर त्याच्यावरती मलम लावत असताना परत ते जखम कावेरीला इतकी झोंबते, तिला त्रास होतो. त्यावेळी यश तिला म्हणतो, धर्माधिकारींच्या घरी आहात तुम्ही, त्याच्या रेप्युटेशनची काळजी मला आहेच. तेव्हा कावेरी त्याच्याकडे पाहतच राहते. जोपर्यंत तुम्ही या घरात आहात तोपर्यंत तुमची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे. पुन्हा तो शब्दांची फेरफार करतो. आय मीन या घरातला मुलगा म्हणून तुम्ही एवढं काही केलं माझ्यासाठी, उदयदादासाठी, या घरासाठी. खरंच तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावरती. मी तर फक्त तुमच्या जखमेवरती ड्रेसिंग करतोय. तुम्ही तर आमच्यासाठी किती काही केलं आहे. जखम भरायला वेळ लागेल, परंतु होईल बरी. यशचं ते बोलणं ऐकून कावेरी थक्क होऊन त्याच्याकडे पाहतच राहते. नक्की तो इशारा कशासाठी होता?
मनाला झालेल्या जखमेसाठी की पायाला झालेल्या जखमेसाठी कावेरीच्या लक्षात येतं. यश अलगद तिचा पाय खालती ठेवतो. दोघांच्याही डोळ्यांमध्ये अश्रू दाटून येतात एकमेकांसाठी. दोघेही एकमेकांपासून लपवण्याचा प्रयत्नच करतात. यश गुपचूप उठतो आणि फर्स्ट एड बॉक्स घेऊन आता तो त्या रूम बाहेर पडणार. त्याची पावलं पुन्हा अडकळतात. मागचा एक प्रसंग आठवतो की असंच दुखावलेल्या कावेरीला यशनेच मनवलं होतं. दोघेही एकटक खूप वेळ एकमेकांकडे पाहत राहतात. दोघांची अवस्था एकसारखीच होते. मनाला तितक्याच यातना तितकाच त्रास होत असतो. यश उलट्या पावलांनी एकटक कावेरीकडे पाहत पाहत तसाच रूमच्या बाहेर निघून जातो. कावेरीला अश्रू अनावर होतात. ती तिच्या पायाकडे बघते. यशने केलेलं ड्रेसिंग असतं, जखमेवरती मनव लावलेलं असतं आणि त्यानंतर तिच्या मनाला या सगळ्या गोष्टींचा इतका त्रास होतो ना की तिला रडू आवरतच नाही. काही वेळानंतर कावेरी विद्यासोबत बाहेर असते. विद्या तुळशी मातेला दिवा लावते, नमस्कार करते आणि त्यानंतर ती कावेरीला बोलायला जाणार की वहिनी मला तुमची जखम पाहू दे बरं. आणि जेव्हा विद्याचं लक्ष कावेरीच्या पायाकडे जातं तर ऑलरेडी ड्रेसिंग केलेलं असतं. तिच्या सगळा प्रकार लक्षात येतो की हे कोणी केलं असेल, कारण त्या घरात कावेरीची सगळ्यात जास्त काळजी घेणारा एकच आहे, तो म्हणजे यश. मग काय, विद्या वहिनी चान्स मारते. मुद्दाम कावेरीला खोदून विचारते की वहिनी पायाला मलमपट्टी केली वाटतं. नाही म्हणजे तुम्हीच केले की कोणी अजून. तेव्हा कावेरी सांगते की मी त्यांना नाही म्हटलं होतं. विद्या म्हणते की वहिनी ज्या गोष्टी घडायच्या असतात ना त्या घडतातच. यश भाऊजींना तुमची काळजी वाटणं साहजिकच आहे की नाही. आज तुम्ही किती कठीण व्रत पार पाडलं आहे बाई, मला तर खरंच खूप काळजी वाटते तुमची. तेव्हा कावेरी भरल्या डोळ्यांनी सांगते की माझे काऊ आणि उदय भाऊजी लवकर परत यावेत. विद्याशी बोलता बोलता अचानकच कावेरीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तिच्या लक्षात येतं की दुधाचा हंडा बाकीच्या हंड्यांपेक्षा जरा जास्त जड होता. नक्की काय गोंधळ आहे तो पाहण्याचं कावेरी ठरवते. जेव्हा ती पूजेच्या ठिकाणी जाते तेव्हा विद्याला ती सांगते की तो शेवटचा दुधाचा अभिषेक करायचा हंडा होता ना, तो बाकीच्या हंड्यांपेक्षा जास्त जड होता. आता हे सगळं तर विद्याच्या डोक्यावरूनच जातं. तेव्हा कावेरी आधी एक हंडा बघते, तो इतका हलका लागतो आणि त्यानंतर जेव्हा ती दुसरा हंडा उचलते तेव्हा तो जड लागतो. तो हंडा हलवून बघते तर खळखळ असा आवाज होतो आणि दोघींनाही धक्का बसतो. दोघेही धक्क्याने एकमेकींकडे पाहतच राहतात. कावेरी पटकन त्या हंड्यात हात घालून बघते की नक्की त्याच्यामध्ये काय आहे. त्यानंतर विद्येच्या साथीने कावेरी त्या हंड्यामध्ये नक्की काय आहे त्याचा पाठपुरावा करते. खूप अबदून ती त्या हंड्यामधली ती वस्तू बाहेर काढते आणि तिला धक्काच बसतो की मोठ्यानेच ती विद्याला सांगते, अरे ही तर एखाद्या जड धातूची चकती आहे. परंतु दोघींनाही कळत नसतं की ती त्या हंड्यामध्ये कशी आली. तेव्हा कावेरीच्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते चित्र की ज्या वेळेस सुलक्षणा तो हंडा उचलण्याचा प्रयत्न करत होता त्याच वेळेस त्या सपशेल फेल ठरल्या. तेव्हा कावेरी इतकी चौथा विद्याला ती म्हणते की याचाच अर्थ असा होता विद्याताई की या पूजामध्ये विघ्न आणून ही पूजा पूर्ण होऊच नये असं कोणाला तरी वाटत होतं. तेव्हा विद्याचा विचार येतो की परंतु कोण असेल ती व्यक्ती, तुम्हाला काय वाटतं. आणि दोघींचाही संशय जातो तो डायरेक्ट अमृतावरती आणि खरंच असतो. हे सगळं कटकारस्थान तर अमृताचंच होतं. तेव्हा कावेरी आता या सगळ्याच्या मुळाशी जायचं ठरवते. धर्माधिकाऱ्यांच्याकडून बदला घेण्यासाठी वाईट हेतूने एक प्लॅन बनवून माधवी अमृता सुलक्षणांचा विश्वास जिंकून त्यांच्या घरात शिरल्या आहेत आणि तेच सत्य आता बाहेर पडतं. म्हणजे आत्ता ते आपल्याला जास्त दाखवण्यात आलं आहे. कारण अमृता तिच्या रूममध्ये असतानाच ज्यावेळेस ती जुनी पेटी बाहेर काढते त्यामध्ये तिच्या बहिणीच्या साधनाच्या खूप जुन्या आठवणी तिने आजवर जपून ठेवलेल्या असतात. त्या वस्तूंवरती ते प्रेमाने हात फिरवते. त्या वस्तू हातात घेऊन भरल्या डोळ्याने म्हणते की आज तुझी खूप आठवण येते साधनाताई. आणि त्यानंतर ती लगेच माधवीला कॉल करते आणि माधवीला सांगते की आज परत एकदा माझा प्लॅन सपशेल फेल ठरला आहे.
आता आपल्याला ते प्रसंग दाखवले आहेत बरं का, की ज्यावेळेस आरतीचं ताट अचानक पडलं होतं तेव्हा सर्वजण घाबरले होते, परंतु ती पाडणारी अमृताच होती. कावेरीच्या वाटेत काचा टाकणारी सुद्धा अमृताच होती. आणि त्या हंड्यामध्ये लोखंडाची जडचकती ठेवणारी सुद्धा अमृताच होती. त्यावेळेस तिने मनाशी पक्क ठरवलं होतं की त्या सुलक्षणाला ढसाढसा रडताना बघायचं होतं मला. आई, सुलक्षणा, मी तुझं कोणतंच व्रत कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तुझ्या मनावरचं अपराधेपणाचं ओझंही मी कधीच कमी नाही होऊ देणार. अमृता प्रचंड चवताळते. मी जसं ठरवलं होतं ना तसं काहीच नाही घडलं आई. माधवी धक्क्याने विचारते की म्हणजे त्यांची पूजा व्यवस्थित पार पडली? तरीही अमृता शांत बसणाऱ्यातली नाहीये. तिच्या आईला ती म्हणते की त्या बाईला स्वतःवरती खूप विश्वास आहे ना, की स्वतःचा मुलगा तो उदय लवकर परत येईल. त्याच विश्वासाची मी कशी राख रांगोळी करते ना ते बघच तू. नेमकं त्याच वेळेला कावेरी अमृताच्या रूमकडे यायला निघालेली असते. तेव्हा अमृता चवताळून तिच्या आईला सांगते की ज्या वेळेस आपल्या ताईने आत्महत्या केली होती तेव्हा साधी रडली सुद्धा नाही ग ही बाई. तिच्या नजरेसमोर ते प्रसंग सगळे उभे राहतात की किती वाईट हेतूने ती घरात शिरले. आजवर कावेरीच्या विरोधात जी कटकारस्थानं करत आली ती सगळी तिनेच स्वतःच केली होती. परंतु मी आता गप्प बसणार नाही आई. या सुलक्षणा धर्माधिकारीला मी रडवणार. तिला आपल्यासमोर हात टेकायला भाग पाडणार. अमृता वेडी आहे का जरा? कधी न पूर्ण होणारी स्वप्न बघते, कारण कावेरी आहे त्या घरात. ती थोडीच तसं होऊ देणार आहे. आजपर्यंत केलेलं प्रत्येक कटकारस्थान अमृताच्या नजरेसमोरच उभं असतं की उदयचा फोटो पाडून ती फ्रेम फोडणारी सुद्धा अमृताच होती. त्यानंतर देवघरापाशी जाऊन तो कापूर घेत असतानाच अचानक तिच्या ड्रेसचं ते लटकनच खालती पडलं होतं. मुद्दाम चिकूला तिने चिमटा काढला आणि त्यानंतर कावेरी यश यांची नजर चुकवून ती श्रीकांतच्या खोलीत शिरली आणि त्या तेलामध्ये तिने कापूर मिसळला. तेव्हा चवताळून परत आईला सांगते, जिथे जिथे आनंद शोधायला जाईल ना ही बाई, तिथे तिथे फक्त आणि फक्त दुःखच पेरणार आहे मी. जेव्हा ती चवताळून तिच्या आईला सांगते की ताईच्या जाण्याचा या लोकांकडून सूड घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे आई, अचानकच कावेरी रूममध्ये प्रवेश करते. धडकन दरवाजा उघडून ती मोठ्यानेच विचारते की कोणाशी बोलताय तुम्ही अमृता? तेव्हा अमृताला धक्काच बसतो. मागे वळून बघते तेव्हा कावेरीला स्पष्ट दिसतं की तिच्या चेहऱ्याचा रंग उडालाय. तेव्हा माधवी अमृताला जास्त सांभाळून राहायला सांगते. अमृता आता हसऱ्या चेहऱ्याने कावेरीजवळ येऊन सांगते की आईशी बोलत होते अगं मी. या अमृताचे खरे रंग काय आहेत? या खोट्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक काळा कपटी चेहरा लपलाय याचा संशय तर कावेरीला आहेच. इतक्यातच कावेरीचं लक्ष त्या सोफ्याखाली जातं आणि तिला समोर दिसतात त्या लोखंडी चकत्या ज्या की तिने त्या हंड्यामध्ये पाहिल्या होत्या. आणि मग काय, तिच्या चांगलंच लक्षात येतं. खरं तर तिला कळून चुकतं की या घरात सगळ्या कारस्थानांच्या मागे हात असणारी ही अमृताच आहे. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. अमृता परत एकदा नवी खेळी खेळते. एका हवालदाराला पाठवून उदय जग सोडून गेल्याची बातमी ती पसरवते. तेव्हा विद्या कावेरी दोघी हादरून जातात. ज्यावेळेस कावेरी बाहेर गार्डनकडे यायला निघते तेव्हा तिच्या नजरेस एक दृश्य पडतं. ते म्हणजे यशने त्या अमृताला सावरले. दोघांचीही नजरानजर होते. तेव्हा कावेरीच्या मनाला इतकं वाईट वाटतं. सुलक्षणा नेमकं अमृताच्याच गळ्यात पडून ढसाढसा रडतात आणि अमृता तिच्या मनात कपटीच विचार, माझ्यावरती असलेला तुझा हाच विश्वास तुला बर्बाद करणार आहे सुलक्षणा. आता या अमृताचा काळा खरा चेहरा कावेरी सगळ्यांच्या समोर कसा आणतीये पाहणं मनोरंजकच ठरेल.